ठिकाणी आलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने जे आहे ते सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गेले अनेक दिवस सरकारविरोधात हे आंदोलन सुरू होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या एकाच मागणीसाठी हे सर्व आंदोलन सुरू होतं. मात्र तरी देखील इतके दिवस आंदोलन होऊन देखील सरकार जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये ही देखील एक प्रमुख मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची आहे. आणि म्हणून कुठेतरी दिवसेंदिवस जे आहे ती विद्यार्थ्यांची तरुणांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. काल 2 ते 3 दिवसापूर्वी देखील मुंबईत तीव्र स्वरूपाचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी झालेलं होतं आणि आता देखील पुन्हा एकदा हे आंदोलन या ठिकाणी आपण बघतोय की मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन झालं. त्यापैकी हे दादर शिवाजी पार्क परिसरात हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. कशा पद्धतीने हे सर्व ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एकच राग, एकच मुखातून एकच मागणी की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आणि हे सर्व विद्यार्थी आज जागरूक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की कशा पद्धतीने हे विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्यावरती सरकारविरोधात किती रोष आहे मोठ्या संख्येने. म्हणजे आपण जर का पाहायला गेलं तर पोलिसांची संख्या या विद्यार्थ्यांच्या संख्येसमोर कुठेतरी कमी पडली आणि त्यामुळे जे पोलीस विद्यार्थ्यांना आधी अडवत होते त्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता पोलीस देखील एका बाजूला झाले आणि त्यामुळे हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता दादर सेना भवनच्या दिशेकडून हे आता सर्व शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. नजर जाईल तिथपर्यंत विद्यार्थी त्यांची आंदोलनं आणि त्यांची एकच मागणी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. जो काही आमच्या विद्यार्थ्यांचा आमच्या तरुणांचा यामध्ये नाहक जीव गेलेला आहे या जबाबदार व्यक्तींना त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना पदावरून दूर करावं ही मागणी जी आहे ती प्रमुख आहे विद्यार्थ्यांची. आणि जोपर्यंत सरकार जे आहे ते राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. जोपर्यंत सरकार या सर्व गोष्टींवरती तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू ही प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांची आहे. थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे जे आहे ते चेंबूर या ठिकाणी गेलेले होते आणि आता देखील आदित्य ठाकरे व अमित ठाकरे या आंदोलनस्थळी येतील का आता हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण याआधी 2 ते 3 दिवसापूर्वी एक मोठं आंदोलन जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाने याच ठिकाणी केलेलं होतं आणि त्याला देखील विद्यार्थ्यांनी जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो दिलेला होता. आणि आता त्यानंतर मुंबईत चैत्यभूमीला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. मुंबईतील अनेक ठिकाणी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज देखील पुन्हा एकदा मुंबईत दादर या ठिकाणी हे आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळतं. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, बाकी आम्हाला काही नको. ज्या जबाबदार व्यक्तीची ही जबाबदारी होती त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी हे सर्व मुंबईतून नव्हे तर राज्यभरातून हे सर्व विद्यार्थी आहेत ते एकवटलेले आहेत. देशभरात आंदोलन सुरू होती मात्र सरकारने जे आहे ते इथपर्यंत आणायची आमच्यावरती वेळ आणून दिलेली आहे. त्यामुळे आता आपण हे चित्र बघतोय की जे पोलीस विद्यार्थ्यांना याआधी अडवत होते, लाठीचार्ज करत होते ते पोलीस जे आहेत ते कुठेतरी ते देखील आता या विद्यार्थ्यांसमोर नमले का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण विद्यार्थ्यांची ताकद पाहता, विद्यार्थ्यांची संख्या पाहता कुठेतरी त्यांची मागणी सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी, नाही तर हे आंदोलन जे आहे ते अजून जास्त मोठ्या प्रमाणात चिघळू शकतं. जर का पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे पोलिसांनी जे आहे ते या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व आंदोलन आपल्याला पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामुळेच कुठेतरी आपण बघतोय की नेमकी आता ही विद्यार्थ्यांची मागणी सरकार कधी पूर्ण करतंय, नेमकी विद्यार्थ्यांच्या मागणी पुढे सरकार झुकतंय का सरकार ताठ राहतंय. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलेला होता, विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न मुंबईत केलेला होता. मात्र आता आपण बघतोय की हे सर्व पोलीस जे आहेत ते आता विद्यार्थ्यांसमोर झुकले आहेत का असा आता सवाल देखील एक नागरिक म्हणून सर्वच मुंबईकरांना वाटतोय. कारण काही दिवसांपूर्वीच हे सर्व पोलीस जे आहेत ते विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, विद्यार्थ्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता आपण बघतोय की मोठ्या संख्येने पोलिसांच्या संख्येसमोर विद्यार्थी त्यांना कुठेतरी भारी पडत आहेत आणि आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की सरकार या विद्यार्थ्यांपुढे झुकतं का मग सरकार ताठ राहतं आणि हे आंदोलन जे आहे ते अजून चिघळण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे का तर हे पाहणं महत्त्वाचं. आपण बघतोय की